माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी तुमची लाडकी मैत्रीण संजीवनी गवई. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून मला जो पण व्हिडिओ असेल तो तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचेल. तर आज आपण व्हिडिओला डिले न करता सो लेट्स गेट स्टार्टेड फॉर व्हिडिओ. ते आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तो जो आहे ॲडमिशन प्रोसेस. सो ॲडमिशन प्रोसेस हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे बिकॉज आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ॲडमिशन घेणे. बरोबर, मी लास्ट व्हिडिओ बनवला होता जो होता डॉक्युमेंट्स रिलेटेड. सो तो तुम्ही नसेल बघितलं तर प्लीज जाऊन डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात तो व्हिडिओ बनवला आहे. सो तुम्ही तो जाऊन नक्की चेक करा, कारण की जेव्हा आपले डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तेव्हा आपण ॲडमिशन घेणार आहोत. सो आपण सुरुवात करूया ॲडमिशन प्रोसेससाठी. व्हॉईसमध्ये थोडेसे चेंजेस असेल बट प्लीज ॲडजस्ट करून घ्या या व्हिडिओमध्ये. तर आपण पाहणार आहोत की सगळ्यात पहिले आपल्याला डॉक्युमेंट्स क्लिअर असले तर आपल्याला ॲडमिशन घ्यायला सोपं जातं. सो सगळ्यात पहिले काय असं दोन प्रोसिजर असतात, म्हणजे एक तर ऑनलाईन असते ॲडमिशन किंवा ऑफलाईन. बट मोस्ट ऑफ जे ॲडमिशन असतात ना नर्सिंगचे ते ऑफलाईन होतात. बिकॉज काय असतं, कॉलेजमधले आपले जे पण रूल्स असतात, आपले जे डॉक्युमेंट्स द्यायचे असतात किंवा अदर्स फॅसिलिटीज असतात ते सगळं आपल्याला ना जेव्हा आपण कॉलेजमध्ये जातो त्यांना व्हिजिट करतो तेव्हा आपल्याला पूर्ण प्रोसेस समजते. सो म्हणून मोस्ट ऑफ ॲडमिशन ऑफलाईनच होतात. सो ऑनलाईन ॲडमिशन तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो, सबमिट करायचं असतो, ती प्रोसिजर असते, ती तुम्हाला माहितीच असेल. बट आज आपण डिस्कस करणार आहोत ऑफलाईन ॲडमिशनबद्दल. सगळ्यात पहिले आपली जी प्रोसिजर असते त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले असतं व्हिजिटिंग. म्हणजे तुम्ही ज्या पण कॉलेजमध्ये जाणार आहात, जे पण कॉलेज जर तुम्हाला लागलं असेल, काही काही लोकांना कॉलेज लागतात, सो आपल्याला तिथे जाऊन व्हिजिट करावे लागतं. सो त्यामुळे सगळ्यात पहिली प्रोसिजर आहे व्हिजिट करणे. म्हणजे कसं की आपल्याला जे पण कॉलेज लागले त्या कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट करायचं, बघायचं की कॉलेज कसं आहे, तुम्हाला घरापासून किती अंतर राहणार आहे, तुम्ही किती डिस्टन्स आहात, तुम्हाला तुमची ट्रॅव्हलिंग कशी होईल, किंवा अदरवाईज काही स्टुडंट हॉस्टेलमध्ये राहतात. सो अशा प्रकारे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या असतात. म्हणून आपल्याला काय करायला लागतं, तर सगळ्यात पहिले आपल्याला व्हिजिट करावं लागतं. सो आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट करावं लागतं. सो सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागतं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. म्हणजे आपलं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असतं, जे त्यांच्याकडे तुम्ही ॲडमिशन करायला जातं त्यांना तुम्हाला भेटावं लागतं. आणि सगळ्यात पहिलं तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला तुम्ही जेव्हा पण ॲडमिशन घालला तर पूर्ण डिटेल्समध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन काढला की पूर्ण कॉलेज कसं आहे, त्याची फॅसिलिटीज काय आहे, रूल्स रेग्युलेशन कसे आहे, तुम्हाला फीज किती भरावी लागेल, तुम्हाला डोनेशन किती द्यावं लागेल, आणि तुमची फॅसिलिटीज किती अवेलेबल आहे तिथे, सगळ्या गोष्टीची तुम्ही ना इन्फॉर्मेशन जाऊन तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला काढावी लागेल. मग त्या जेणेकरून काय होतं की तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन असते ना कॉलेजबद्दल, तुम्ही फ्रीली राहू शकता. तर काही वेळेस काय होतं की आपल्याला कधी इन्फॉर्मेशनच नसते, माहितीच नसते आपल्याला की या कॉलेजमध्ये अशा पण प्रकारचे रूल्स आहेत किंवा अशा प्रकारचं आहे बाबा. तर आपल्याला कसं होतं की ते नंतर कठीण जातं, जेव्हा ॲडमिशन झाल्याच्या नंतर आपल्याला कळतं तेव्हा कठीण जातं. म्हणून सगळ्यात पहिले आपण तुम्ही जे पण असेल ना पूर्ण इन्फॉर्मेशन काढा की कशा प्रकारे कॉलेज आहे. तर सगळ्यात पहिले प्रोसिजर काय आले की आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्हकडे जाऊन आपल्या पूर्ण इन्फॉर्मेशन काढायची कॉलेजबद्दल. सो देन सेकंड म्हणजे आपल्याला एक कॉलेज फॉर्म असतो. कॉलेज फॉर्म आपल्याला फिल करायचा असतो. त्याच्यामध्ये ना पूर्ण डिटेल असते आपल्या कॉलेजबद्दल. कॉलेजचं नाव लिहायचं असतं, आपलं नाव लिहायचं असतं, आपले जे पण 12चे मार्कशीट, 12चे रिझल्ट, जे पण असते डॉक्युमेंट्स, म्हणजे पूर्ण फॉर्म फिल करावं लागतं. सगळ्यात पहिला जो फॉर्म असतो तो हा कॉलेज फॉर्म असतो. तो कॉलेज फॉर्म पूर्ण फिल केला तर कॉलेज फॉर्मच्या पाठी ना एक पूर्णपणे ना डॉक्युमेंट्स लिहिलेलं असतात. म्हणजे हा फॉर्म झाला त्याच्या पाठी पूर्ण डॉक्युमेंट्स लिहिलेले असतात की एवढे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे. जे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जे 13 डॉक्युमेंट्स लागणार आहे ते पूर्ण 13 डॉक्युमेंट्स तुम्हाला दिलेले असतात. त्याचे पूर्ण झेरॉक्स तुम्हाला लावावे लागतात. म्हणजे आपण फॉर्म सबमिट केला, जो फॉर्म फिल केला त्याच्यानंतर जे पण 12-13 झेरॉक्स आहेत ते आपल्याला त्या फॉर्मच्या पाठी पंच करावे लागतात आणि देन ते आपल्याला सबमिट करावं लागतं. हा झाला पहिला फॉर्म जो आहे कॉलेजचा देन त्यानंतर जो असतो ना, जो असतो हॉस्टेल फॉर्म. सेकंडवाला जो आहे हॉस्टेल हॉस्टेल फॉर्ममध्ये काय असतं, पूर्ण डिटेल्स असते. म्हणजे बघा, काही स्टुडंट हॉस्टेलमध्ये राहतील, काही स्टुडंट आउटसायडर असतील. सो जे पण हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेतील ना त्याच्यासाठी एक हॉस्टेल फॉर्म असतो. त्याच्यामध्ये पूर्णपणे डिटेल्स दिलेली असते की तुम्ही हॉस्टेलचं नाव दिलेलं असतं, हॉस्टेलचे जे पण रूल्स रेग्युलेशन असतात ते सगळे लिहिलेले असतात. तर तेव्हा तुम्हाला हॉस्टेल फॉर्म फिल करावे लागतात, काही जे डॉक्युमेंट्स आहेत ते भरावे लागतात. अशा प्रकारे जो सेकंड फॉर्म आहे तो तुम्हाला फिल करावा लागतो.
हो, मी तुम्हाला सांगायला विसरले की हॉस्टेलसोबत मेसची देखील तुम्हाला फीज भरावी लागते. म्हणजे फीज म्हणजे तुम्हाला फॉर्म देखील भरावा लागतो. कारण की जे स्टुडंट हॉस्टेलमध्ये राहतात ते मेसमध्ये देखील मेस त्यांना लावावी लागते. सो त्यामुळे काय असतं, मेसची पण तुम्हाला फीज भरावी लागते आणि त्याचा फॉर्म देखील तुम्हाला फिल करावा लागतो. सो अशा प्रकारे जेवढे पण फॉर्म आहेत तेवढे तुम्हाला फिल करावे लागतात. सो आय होप तुम्हाला कळालं असेल. नंतर जर तुम्हाला स्कॉलरशिप लागू असेल तर स्कॉलरशिपचा देखील फॉर्म भरावा लागतो आपल्याला. सो अशा प्रकारे जे 3 फॉर्म आहेत ते आपल्याला ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस भरावे लागतात. सो त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की तुम्ही जेव्हा ॲडमिशनला जाता, जेव्हा ॲडमिशन करतो आपण, तर तेव्हा आपल्याला फीज भरावी लागते. म्हणजे की अर्धीच म्हणजे जे पण मॅक्झिमम अमाऊंट तुम्हाला फील करावी लागते कॉलेजमध्ये. सो माझ्या टायमाला मी कसं झालेलं की मी अमाऊंटच नव्हती आणली. जेव्हा मी ॲडमिशन करायला आलेली तर मला वाटलं की फक्त इन्फॉर्मेशन करायची, तर तेव्हा त्यांनी माझं लगेच ॲडमिशन करून घेतलं होतं. सो तेव्हा मी पैसे नव्हते आणले, तो मला अर्जंट घरून मागावे लागले. सो त्यामुळे तुम्ही जेव्हा पण ॲडमिशनला जाल तर लगेच तुमच्याकडे मॅक्झिमम अमाऊंट घेऊन तुम्ही जा, की जेणेकरून आपल्याला कॉलेजमध्ये भरावे लागतात. तर कशा असतात, आपल्याला खूप सारे फीज भरावे लागतात. म्हणजे मेसची असते, कॉलेजची असते, त्यानंतर हॉस्टेलची फीज वगैरे सगळं फीज आपल्याला ते आपल्याला सांगतात. मग तशा प्रकारे काही कॉलेजमध्ये डिरेक्ट फीज भरायची असते, काही कॉलेजमध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने फीज भरावी लागते. सो हे तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जेव्हा जाल ना तेव्हा हे विचारून घ्या की नंतर तुम्हाला प्रॉब्लेम्स नको. सो सगळ्यात पहिले डिस्कस काय कराल की तुम्हाला फीज कशा टप्प्यामध्ये भरायची आहे, डिरेक्ट पूर्ण भरायची आहे की अर्धी करून भरू शकता, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आधी काढावी लागेल. सो त्यानंतर जे आहे सेकंड जे आहे डोनेशन. जे डोनेशन असतं काही कॉलेजमध्ये, सो बॉईज जे असतात ना त्यांना डोनेशन भरावं लागतं. आमच्या कॉलेजमध्ये तरी बॉईजला डोनेशन भरावं लागतं. सो जर तुम्ही ॲडमिशनला जात असाल तर तुम्हाला डोनेशन आधी भरावं लागतं. जर तुम्ही ते पण काढून घ्या की तुम्हाला किती डोनेशन भरावं लागेल, किती फीज भरावी लागेल, किती मंथमध्ये तुम्हाला ते क्लिअर करावं लागेल. पूर्णपणे सगळ्यात पहिले हे क्लिअर करा, कारण की नंतर त्याचा प्रॉब्लेम. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही जे पण डॉक्युमेंट्स तुम्ही झेरॉक्स लावलेत ना, ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करावे लागतात. म्हणजे तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ना, ते पूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट्स कॉलेजमध्ये सबमिट करावे लागतात. म्हणून तुमच्याकडे एक देखील डॉक्युमेंट्स राहत नाही, जोपर्यंत तुमचं एज्युकेशन पूर्ण होणार नाही, जो कोर्स पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते डॉक्युमेंट्स भेटत नाही. सो शुअर करा की तुमचे पूर्ण डॉक्युमेंट्स क्लिअर असू द्यात. तुमचे पूर्ण डॉक्युमेंट्स क्लिअर असल्यावरती ते तुम्हाला पूर्णपणे कॉलेजमध्ये सबमिट करायचे. सो हे मला माहीत नव्हतं. सो तुम्हाला मी नक्की सांगेन की तुमचे सगळे डॉक्युमेंट्स कॉलेजमध्ये सबमिट करावे लागतात, त्यांचे तुम्हाला नंतरला डॉक्युमेंट्स मिळतात. सो सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचे डॉक्युमेंट्स आहेत. सो प्लीज डॉक्युमेंट्स पूर्ण असू द्यात. आणि त्यानंतर जे असतात पूर्ण फीज, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फीज. कारण की फीज कसं असतं, फीज जर तुम्हाला माहीत नसेल ना आणि तुम्ही ॲडमिशन केलं त्यानंतर तुम्हाला कळालं एवढी फीज भरायची, सो तुम्ही पहिले डिस्कस करा फीजबद्दल. सो तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ डिस्कस करून दाखवते. सगळ्यात पहिले काय आपल्याला ॲडमिशन प्रोसेसमध्ये कॉलेज फॉर्म, त्यानंतर हॉस्टेलचा फॉर्म फिल करावा लागतो, त्यानंतर जे आहे मेसचा फॉर्म तुम्हाला फिल करावा लागतो, स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करावा लागतो, आणि अदरवाईज तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन काढावी लागते, तुम्हाला डोनेशन फिल करावं लागतं, तुम्हाला कॉलेजची फीज भरावी लागते, आणि पूर्ण डॉक्युमेंट्स जे आहे ते तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करावे लागतात. अशा प्रकारे 6 जे तुमचे प्रोसिजर आहेत ते या 6 प्रोसिजरमध्ये तुमचं पूर्ण ॲडमिशन प्रोसेस असतं. सो या सगळ्या 6 प्रोसिजर झाल्या ना तेव्हा तुमचं कुठे ॲडमिशन सक्सेस होतं. आणि त्यानंतर आत्ता जे आहेत ॲडमिशन सुरू आहेत, जर त्यांना प्लीज जर कोणाला नर्सिंगमध्ये करिअर करायचं असेल, ॲडमिशन घ्यायचं असेल तर प्लीज ॲडमिशन घ्या. कारण की आत्ता जे आहे ॲडमिशन सुरू आहेत. 1 ऑगस्टपासून किंवा 1 सप्टेंबरपासून कॉलेज स्टार्ट होतात. सो प्लीज तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घ्याल. आणि आय होप तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ समजला असेल, तुम्हाला हेल्पफुल झाला असेल. मी लास्ट नर्सिंगबद्दल व्हिडिओ बनवला होतं, GNM नर्सिंग कोर्सबद्दल. सो तो खूप जणांना आवडला आहे, हेल्पफुल वाटला आहे. जर तुम्ही नसेल बघितला तर मी तुम्हाला इथे टॅग करून देते, सो तो नक्की बघा. आणि आय होप तुम्हाला हा पण व्हिडिओ हेल्पफुल झाला असेल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, हेल्प करा, सबस्क्राईब करा, आणि त्यानंतर लाईक करा, कमेंट करा, आणि शेअर करा तुमच्या त्या मित्रासोबत ज्याला देखील नर्सिंग करायचं आहे. सो भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आनंदी राहा. टेक केअर, बाय.